सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण मी ऐकत होते. मी त्यांना भाषण करताना एक प्रश्न विचारला. लगेच ते म्हणाले की तुमचा त्या खिचडीच्या भ्रष्टाचाराला तुमचा सपोर्ट आहे का. मी बोधेमध्ये बोलले ना, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन त्यावेळी कोण होते, आज मी खालून बसून तुम्हाला प्रश्न विचारला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय त्यावेळेला नगरविकास मंत्री होते. ज्या भ्रष्टाचाराबद्दल ते सगळं बोलत होते त्यावेळेचे आयुक्त जे होते ते त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे होते, सगळं बघत होते काम. माझा प्रश्न आहे की आज पण ते कार्यरत आहेत. ज्या वेलासरूंचं नाव त्यांनी घेतलं योगेश सागर साहेबांनी, ते सुद्धा आज पण त्या जागेवरती काम करतायत. त्यामुळे मला एक प्रश्न असा पडला की हा रोमी चड्डाबद्दल एवढी मी चर्चा ऐकली, हा छोटा अडाणी आहे की काय असं मला वाटलं, कारण तो सर्व क्षेत्रामध्ये काम करतोय ना आता. त्यामुळे आता अडाणीजी पण सगळ्या क्षेत्रामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय काम करतात, म्हणून ते मला असं वाटलं की छोट्या प्रमाणामध्ये ते पण तसेच झाले आहेत का. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी खूप ऐकलं त्यांचं भाषण आणि मला खूप आनंद वाटला की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी धारावी बद्दल एवढं प्रेम व्यक्त केलं. तर खरंच मी मनापासून तुमची आभारी आहे की आपण सांगितलं की मी तिथे गेलो, मी तिथे बघितलं. साहेब, आमच्याकडे ज्यावेळी नजर आली त्यावेळी सगळ्यांच्या नजरा आमच्यावरती आल्या आणि मग झालं सुरू येणं सुरू. बिलकुल मी स्वागत करते, आलं पाहिजे, त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे. पण मी माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे वारंवार येत होते मागील काळामध्ये की आमच्या मतदारसंघामधल्या कामाला आम्हाला 2014 पासून काही नाही मिळालं, पण 19 पर्यंत आपलं सरकार आल्यानंतर 1 वर्ष कोरोना होता. नंतरच्या काळात आपणच नगरविकास मंत्री असताना मला 10 कोटी रुपये दिले होते. त्याचा स्टे उठवावा म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय मी प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक वेळा त्यांना पत्र लिहित होते. दुर्दैवाने आम्हाला पैसे मिळाले नाहीत. ते पैसे धारावीच्या विकासासाठी होणार होते अध्यक्ष महोदय, जे त्यांना खूप मला वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये ते बोलत होते इतकं चांगल्या पद्धतीने, तर त्यांना माहिती आहे की तिथली परिस्थिती काय, परंतु ते पैसे आम्हाला मिळाले नाहीत. मग सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून त्या ठिकाणी स्टे काढला. स्टे काढल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय त्याला सुद्धा येपर्यंत त्यांना सांगण्यात आलं की सध्या देऊ नका युडी विभागाच्या माध्यमातून. आणि मी परवाच्या भाषणात सांगितलं, साहेब माझा विरोध कोणत्या गोष्टीला त्या दिवशी होता, जो तुम्ही मला बोललात की मी स्वच्छता फक्त 1 दिवसात नाही व्हायला पाहिजे, स्वच्छता ही नेहमी व्हायला पाहिजे, ही आमची त्यामागची भूमिका होती. आणि 1 दिवस इव्हेंट करण्याला धुवायला पेक्षा जर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेने चांगलं काम केलं, कारण आपण युडी मिनिस्टर आमच्या बरोबर होता, आताही आपण जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहात आणि नगर विकास खाते सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांच्याकडेच आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं असं आहे आणि शनिवारच्या मोर्चाने सिद्ध केलं, सन्माननीय अध्यक्ष महोदय एक गोष्ट बघितली पाहिजे की देशामध्ये एक धारावी अशी आहे की जिने अडाणींच्या विरोधामध्ये आवाज त्या ठिकाणी उचलला. धारावीची लोक शनिवारी त्या ठिकाणी रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला आवाज जो सांगायचा आहे तो सांगितलेला आहे. आता तो सरकारने ऐकला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी त्या ठिकाणी ऐकत होते त्यांचं भाषणामध्ये त्यांनी बरेच मुद्दे मांडले. सन्माननीय अध्यक्ष सांगितलं की कंडिशन बदलल्या गेल्या नाहीत. त्यांना माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की 2018 आणि 2022 ही दोन्ही टेंडर यांच्या काळात झाली आणि दोन्ही मधल्या कंडिशन मध्ये बदल झाला हे आम्ही सांगितलं. त्यावेळी लक्षवेधीमध्ये आम्ही त्यावेळेला संशय व्यक्त केला आणि जसं नानांनी सांगितलं की त्यावेळेची कंपनी जी कोर्टात गेलेली आहे त्याच्यामध्ये कोर्टात केस चालू, या संदर्भात सुद्धा त्यावेळी याच विधिमंडळात सन्माननीय अध्यक्ष महोदय चर्चा झाली होती. GR काढले गेले लवकरात लवकर. सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांनी उल्लेख केला की जो DC रूल मध्ये बदलाव करण्याचा म्हणजे विकास नामावलीमध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय TDR साठी मोठ्या प्रमाणामध्ये लोडाजी आपको मालूम है की धारावीचे जे निघतील TDR ते स्लम निघालं पाहिजे. पण अध्यक्ष महोदय पहिल्यांदा आम्ही बघितलं की जनरल TDR निघतो. लोकांनी 40% TDR मुंबईच्या सगळ्या विकासकांनी त्याच्यामधला पहिला TDR जो आहे तो धारावीतून विकत घेतला पाहिजे, ही कंडिशन त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय ठेवली. अध्यक्ष महोदय 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याचं षडयंत्र आहे. अध्यक्ष महोदय त्याला आमचा विरोध आहे. मुद्दे सांगा. लोकांना धारावीत मिळालं पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही आमची मागणी आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री अरे त्यांनी भाषण केल्यानंतर आम्हाला राईट टू रिप्लायचा अधिकार पण नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय नगर विकास मंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण भाषण करणार. 5-6 मुद्दे 2 मुद्दे मांडताना संपवते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाने काय लिहिलं? नगर विकास विभागाने लिहिलं की अदानीला स्पेशल केस देऊन भरमसाठ TDR जो केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे. हे कोणत्या विभागाचं म्हणणं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय? मी माहितीने जबाबदारीने बोलते. हे नगर विकास विभागाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अदानीच्या फायद्यासाठी अंमलबजावणी केलेला हा TDR धोरण कुठल्याही विकास नियंत्रक नियमामध्ये धरून नाही आणि ते बेकायदेशीर आहे. हे विभाग कोणाचा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय? नगर विकासचा म्हणणं आहे आणि तो मागे घेण्यात यावा. मग एक बैठक झाली आणि एक बैठक होऊन मुद्दा हाऊसिंग मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि दिल्लीतून चक्र फिराले सन्माननीय अध्यक्ष महोदय.
आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना सहपत्नीसह दिल्लीला निवेदन बोलण्यात आलं. करतात. सांगायचं तात्पर्य अध्यक्ष महोदय, निवेदन. ही डेव्हलपमेंट असताना त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं इम्पॅक्ट असेसमेंट सर्वे न केलेला ताई, गेला. repeat, त्या ठिकाणी संपूर्ण सन्मान्य- भाषण repeat होतंय. बरोबर आहे अध्यक्ष महोदय. काय आहे हे जे पॉईंट मी मांडते ना, मुंबईच्या विकासाला खीळ करण्याचं एवढं- काम केलेलं आहे. एवढं मोठं 50% अगदी फुलाशेवार- 40% जो आहे जनरल टीडीआर मधला 50% म्हणजे 40% टीडीआर त्यांना जो आहे तो धारावीच्या एसपीव्ही बाबत सन्मान्य अध्यक्ष महोदय ते बोले. मुख्यमंत्री महोदय, आपण बोललात की धारावीचा एसपीयू केलेला आहे. सर्वे कोण करणार? अडाणी. प्लॅनिंग कोण करणार? अडाणी. रात्री 3 वाजता सर्वे होतो आमच्याकडे. घेता जबाबदारी आपण? आम्हाला तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये जागा देणार. सन्मान्य ताई, अध्यक्ष संपवा. महोदय, ताई, संपवा. नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमच्यावर किती अन्याय सन्मान्य अध्यक्ष महोदय. मी सत्य या ठिकाणी मांडू इच्छिते. जनतेचं सत्य मी या ठिकाणी मांडू इच्छिते. पोलिसांचा ऑफिसरचा वापर, गुंडांचा वापर कशासाठी चाललाय धारावीमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय? हा विकास आहे की काय सन्मान्य अध्यक्ष महोदय? मुंबई मधला 90% रेडिएटर आकारण्याची परवानगी दिलेली आहे. कोणाला? अडाणीला. कशासाठी दिली अध्यक्ष महोदय? अडाणी कोण आहे? संपवा, आपल्या संपवा. देशासाठी त्यांनी काय केलेलं सन्मान्य अध्यक्ष महोदय? माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. मुंबईला येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे. आणि सन्मान्य ताई, अध्यक्ष महोदय, ताई, याच्यामध्ये संपवा काय? आता, संपवा. जीएसटीचा नफा, मालमत्ता कर माफी, अध्यक्ष महोदय फिस्कल डिस्काउंट, विविध प्रीमियम, याच्या सगळ्याच्या सुटी. ताई, मंत्री महोदय निवेदन करतात. नाना निवेदन करतात. निवेदन